दुसरा कोणीच नाही. स्वर्गात जाण्याचा मार्ग फक्त कोण आहे? येशू आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आम्हाला वचन वाचलं पाहिजे. तो काय म्हणतो की ज्ञान घोषणा करीत नाही, काय सुज्ञपणा आपल्या वाणीची गर्जना करीत नाही. काय सुज्ञान, ज्ञानाच्या पुढे आपण काय म्हणतो? मनुष्य कसा आहे? सुज्ञान आहे. तो काय करतो? गर्जना करतो. गर्जना कोण करतो? सिंह गर्जना करतो बा जंगलात. तो सकाळी उठला का डरकाळी फोडतो आणि सांगतो जंगलाचा राजा कसा आहे? जिवंत आहे, गडबड गोंधळ चालणार नाही. त्याचा आवाज आल्यानंतर सगळे प्राणी काय होतात? सापडा सूप सगळे गायब होतात. काय म्हटलंय? शुभज्ञान काय करतं? गर्जना करतं. जेव्हा मी उभं राहू, प्रार्थना करू लागतो, लोक म्हणतात किती सुंदर, किती सामर्थ्यानं भरलेले शब्द होते, किती आशीर्वाद आम्हाला लाभला. काय बोलणार आहे तर मनुष्य? हे कधी कळतं? सुज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर. आणि म्हणून असं म्हणलं, येशूशिवाय मार्ग नाही, दुसरा कोणताच मार्ग नाही स्वर्गात जाण्याचा. आणि जर तो मार्ग समजायचा असला तर देवाचं वचन समजलं पाहिजे, देवाचं ज्ञान आम्ही घेतलं पाहिजे. कारण मार्ग असं म्हणलंय, मार्ग सत्य आणि जीवन कोण आहे? येशू, दुसरा कोणी नाही. दुसरा जगात कुठलाच मार्ग नाही की त्या मार्गाने आम्हाला स्वर्गात जाता येतं. कुठल्याच कर्म